सो गाईस मित्रांनो, इथं सगळे आपली हळद जे आहेत आपलं बघू शकते. हळदीचा गट्टू सगळं आपला भिजून गेलेला आहे. आणि इथं आपल्या सगळं हळद जे मेन पार्ट आहे तो हळदीचं पार्ट थोडंसं आम्ही झाकून टाकलेलं होतं. पण टाकलेलं जे सगळं जे हळद आहे तरी त्याच्यावर पाणी गेलं. तर नमस्कार मित्रांनो, सकाळच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला दाखवणार आहे की कस प्रकारनं जे आमचा जे थोडासा हळदीचा थोडासा जे नुकसानी झाली. रात्री पाऊस झाला. रात्री पावसानं किती हळदी आमची भिजून गेली, कसं प्रकारनं काय झालं या व्हिडिओला तुम्ही नक्कीच बघा. आता आम्ही चाललो आमच्या वावरामध्ये. तर वावरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल कसा रात्री पाऊस झाला, काय काय नुकसानी झाली आमची, कसताना आमची झोपडी बी उडून गेली. मित्रांनो इथं आपलं बघू शकता की व्हिडिओला पुरा लास्ट तक बघा. व्हिडिओ जर चांगला लागला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा मित्र. या प्रकारनं तुम्हाला काही नुकसानी झालेली मराठी गावठी धोक्यामध्ये जर तुम्हाला चांगले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअरिंग करा मित्रांनो. तर आम्ही आता वावरामध्ये आलो आहे. वावरामध्ये आल्यानंतर आपल्या इथं बघू शकता, तुम्हाला 2-3 वेळेस दाखवलं की व्हिडिओमध्ये आपला गहू. आता गहू काढल्यानंतर हे प्रकारनं गहू काढलेला आम्ही. आता आम्ही इथं वावरामध्ये आलो. हे वावरामधले आपले झाडे झुडपं इथं काही बघू शकता की मित्रांनो. इथं आपण वावरामध्ये आलो आणि इथं बघू शकता की आमची. तर मित्रांनो इथं बघू शकता की ते हळद आहे आमची. हळदी सगळी इथं हळदीमध्ये सगळं पाणी गेलेलं आहे. आणि हे बघू शकता हळद उघडी पडली नंतर मस्तपैकी इथं बघू शकता रात्री पाऊस झाला, सगळं पाणी पाणी झालं आमच्या हळदीमध्ये सगळं. मित्र आपलं बघू शकता किती नुकसानी झाली आमची. इथं काय नाही मित्र, इथं थोडीशी आम्ही झाकून टाकलेली होती, पण थोडीशी इथं बघू शकता मित्रांनो. इथं सगळी पुरी हळद पुरी हळद जे आहे ना मित्रांनो, इथं काही झाकलेली पण आहे. आणि ह्याच्या खाली जे आहे ना, इथं थोडीशी मी थैली मायापाशी तर थैली बाजूला ठेवतो. बाजूला टाकल्यानंतर तुम्हाला पुरा दाखवतो. अडकून टाकतो थैलीला. थैली अडकल्यानंतर मित्र इथं बघू शकता सगळी हळद जी इथं आहे, सगळी हळद ही सगळी हळद जी इथं ही वाळायला टाकली होती. काल आम्ही जाळून टाकली होती, पण याला ना मित्रांनो वाळली नव्हती म्हणून त्याची अशी झाकून ठेवली. पण रात्री पाऊस झाला. रात्री पाऊस झाल्यानंतर पुरं सगळी नुकसानी झाली मित्रांनो. आपण बघू शकते हळद सगळी ही जी हळद आहे, त्या हळद आहे ना आपली सगळी भिजून गेलेली आहे. आणि इथं बघू शकते दुसरी हळद आहे मित्रांनो. त्याच्या हळदीची मेन पार्ट हे आहे. ही जी हळद आहे का, ही हळद आता सगळी सुकून गेलेली आहे. पण आता थोडंसं रात्री पाऊस झाल्यानंतर आता पुरी हळद जी डबल ओली झालेली आहे. इथं बघू शकते की सगळी ओली झालेली आहे. जर मित्र मी फेस संघ व्हिडिओ बनवत होतो, पण मित्रांनो फेस संघ व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नव्हते म्हणून मी असं इस प्रकारे असे व्हिडिओ बनवला. हे सगळे आपली बकरी वगैरे सगळे पावसात भिजले रात्री. आणि ही आपली रात्री झोपडी तर झोपायला आलो, पण मित्रांनो आपलं बघू शकतो झोपडी पुरी उडून गेलेली होती. हो काही पायी निघाला याच्यावाला सगळं उडून शनी. पण ह्याला कसं आम्ही चांगलं केलं आहे, उचलून चांगलं केलं आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला लागला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक मित्रासंग नक्कीच तुम्ही शेअरिंग करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो. तवरक आपल्याला जय हिंद.